26 जून 2026 तो, ती आणि फ्युजी हा मराठी सिनेमा पाहिला. ललित प्रभाकर आहे. बाकीचे ओळखीचे आहेत हिरोईन वगैरे. थोडक्यात मला काही खास असा नाही वाटला, पण ओके म्हणजे एकदा बघायला असं. थोडक्यात हा जो ललित प्रभाकर असतो हा आणि ती हिरोईन प्रेमात असतात. खूप अट्रॅक्शन, सेक्स करणं हे ते खूप जास्ती दाखवलंय. आणि तिला खूप लँग्वेजेस येत असतात आणि ती ट्रान्सलेशनचं काम करत असतं. खूप काही छान जॉब असतो असं नाही, पण त्यातल्या त्यात बरा असतो. तिची आई खूप आजारी असते आणि त्याच्यामुळे, आणि ती मीडियम याच्यातली असते, तर त्याच्यामुळे त्याच्यावर खर्च आईवर खूप येत असतो. त्याच्यामुळे तिचं सेव्हिंग्स तसं जास्त नसतं. आणि हा मात्र रिच फॅमिलीमधला असा, याचे वडील डायमंड मर्चंट असतात आणि श्रीमंत पण त्याचं वडिलांशी जमत नसतं. त्याच्यामुळे तो घराच्या बाहेर पडला असतो. तो आई वडिलांबरोबर राहत नसतो. पण आपली आई प्रेमापोटी त्याला थोडे थोडे पैसे पाठवत असते. खूप जरी नाही तरी आपल्या त्याच्या पोटापाण्याला पुरतील असे. याचं एम असतं की मला एक स्टुडिओ उघडायचा. स्टुडिओ म्हणजे जिमचा स्टुडिओ, ज्याच्यात म्हणजे हेल्थशी रिलेटेड सगळ्या गोष्टी असतील. पण तो आपल्या कामाबद्दल सिरियस नसतो. सिरियस म्हणजे तसा सिरियस असतो, पण सगळ्या गोष्टी खूप कॅज्युअल. लोन मिळेल, होऊन जाईल, अरे हे काय आहे, आणि ऍक्सेप्ट करायला तयार नसतो की त्याला काही गोष्टी माहीत नाहीयेत. सगळंच माहिती आहे असं उडवाउडीची उत्तर. आणि सगळं त्याचे मित्र आणि हे सगळे हाय फायवालेच असतात. त्याच्यामुळे पार्ट्या करणं, दारू पिणं हे भरपूर चालू असते, म्हणजे खर्च बिर्च असं. तर असे रिलेशन मध्ये असताना तो म्हणतो की म्हणजे मी आता हे स्टुडिओ उघडणार आहे, तर त्याच्याकरता जो पैसा आहे तर मॅक्झिमम हीच खर्च करत असते सगळं. तर म्हणजे हे लोक ठरवतात की आता आपण लग्न करूया का, तर ती म्हणते नको नाही, आपण नुसतं लिव्ह इन मध्ये राहून बघू. त्याच्यात मग ती प्रेग्नंट होते, पण हा म्हणतो आता आपलं हे नाहीये, तर अबॉर्ट करून टाकते ती. म्हणजे तिची इच्छा नसते पण ती अबॉर्शन करते. म्हणजे प्रत्येक वेळेस हे दाखवलंय की हा लाईफच्या प्रती सिरियसच नाहीये, खूप लाईटली घेत असतो सगळ्या गोष्टी. म्हणजे ही त्याला पुष्कळदा म्हणत असते की अरे तू बघ हे करून, दुसरं काहीतरी करून बघ. तो म्हणतो नाही, माझं हे स्वप्न आहे ना, मी हेच करणार. आणि त्याला काहीच वडिलांचा खूप राग असतो, त्याला नसतं घ्यायचं. पण मग आता हे जेव्हा लग्न करायचं किंवा लिव्ह इन मध्ये राहायचं ठरवतात, तेव्हा तो एकदा घरी घेऊन जातो तिला, ओळख करून देतो वगैरे. आणि त्याच्या वडील म्हणजे थोडस ह्यानीच विचारतात त्याला, तर हा म्हणतो आपल्याला नाही थांबायचं, परत येतात. पण आता हिच्यावर आईचं याच्यामुळे हळूहळू कर्ज पण खूप होत राहते. मग आता एकदा अशी त्यांची पार्टी चालू असते, तर त्या पार्टीत ती ह्याचा खूप इन्सल्ट करते. म्हणजे त्याला काही गोष्टी येत नाहीत, तर ती म्हणजे त्याची खूप हसी उडवते, खिल्ली. त्याला खूप राग येतो आणि हा म्हणतो मला असं वाटतं आपलं लिव्ह इन नाही होणार, तुला माझा खूप हेट करते तुम्हाला आणि इन्सल्ट करते, तुम्हाला काही समजतच नाही, भावच देत नाही, तर आता हे नको, हे करूया. आणि तो चालला जातो आणि मग भेटतच नाही. मग तिला एकदा लक्षात येतं की आपण प्रेग्नंट आहोत पुन्हा, म्हणून ती त्याला सांगायचा प्रयत्न करते की आपण एकदा तरी भेटूया. पण तिथे पण तो राडा करून, भांडण करून पिऊन पडलेला असतो, त्याच्यामुळे भेटायला येऊ शकत नाही. मग ती ठरवते की आता काही अर्थ नाहीये याच्याबरोबर रिलेशनशिप वाढवण्याचा, कारण त्याला जर इच्छा नाहीये तर ती त्याच्या जवळच, घराच्या जवळ म्हणजे चाळीमध्येच एक मुलगा असतो, तो जो यांच्या ग्रुपमध्येच असतो, तर त्याला चांगला जॉब असतो. पण मग ती त्याच्या हेल्पनी जपानला जायचं ठरवते. ती म्हणते की तू माझ्या मुलाचा वडील म्हणून यायचं, पण आपल्यामध्ये काही रिलेशन असणार नाही, या कंडिशनवरच तू यायचं. मग ते तिथे जातात. तिथे एक फॅमिली त्यांना मदत करते आणि महिला मुलगाही होतो, त्याचं नाव कार्तिकेय ठेवतात. तर तो लहानपणापासून त्यालाच बाबा समजत असतो आणि चाललं असतं, म्हणजे ती पण तिथे जॉब करत असते, त्यांचं ठीकठाक चालू असतं. हाही मोठा होत असतो मुलगा. आणि अचानक तिला एक दिवस लोकलमध्ये
हा दिसतो परत ललित प्रभाकरचं लक्ष नसतं, पण मग तीच त्याला गाठते. ते कसा काय आलास तू इथे? तर तो म्हणतो कामाने आलोय. मग ती विचारते की तुझ्या स्वप्नाचं काय झालं स्टुडिओचं? तो म्हणे नाही, सोडून दिलं. मला नंतर लक्षात आलं की हे काही आपल्या याचं काम नाहीये, म्हणून मी आता जॉबच करतोय आणि कंपनीच्याच कामाने इथे आलोय. मग विचारपूस करतात लग्न झालं का वगैरे, तर यांनी लग्न केलंच नसतं. आणि मग ही त्याला घरी घेऊन जाते. ती काहीच बोलत नाही लग्न केलंय का नाही ते, फक्त दाखवते मुलगा. तर मग त्याला असं वाटतंच की मी लग्नच केलंय वगैरे, म्हणजे असं. मग तो ठीक आहे, तेवढंच बोलतो. तो म्हणतोच मी जातो, म्हणजे ते फार मग ते नाही करत तो. पण मग परत भेटतात, परत येतो. मग ती फोटो बघतो मित्राचा. ते म्हणतो अच्छा, तुला एवढंही राहवलं नाही का, तू याच्याशी लग्न केलं? ती काहीच बोलत नाही. तोही सांगतो लहान मुलगा हा माझा बाबा आहे, ही आई आहे, सगळं. म्हणजे ती जेव्हा म्हणत असते ना की आपलं घर दाखव, तर तेव्हा मग हा घर दाखवताना हे माझं असं आहे तसं आहे, आणि मला आई बाबाच माझे फक्त कातू म्हणू शकतात, बाकी तू कातू नाही म्हणायचं, तू कार्तिकेयच म्हणायचं वगैरे, असे डायलॉग. म्हणजे थोडक्यात तो अजून त्याच्या लहान मुलाच्या जवळ आलेला नसतो. पण मग हळूहळू आणि दोघांचं भांडण याच्यामुळे झालं असतं की नुसतंच भाव द्यायचा नाही, तर हिनी त्याच्या वडिलांकडनं पैसे पण घेतले असतात. म्हणजे ती त्यांना फोन करून सांगते की असं असं माझ्या आईच्या ह्याच्याकरता मला, म्हणजे ते खूप कर्ज झालंय, तर मी तुमचे हळूहळू करून चुकवून टाकेन. तर त्यांनी दिले असतात तिला पैसे. तर त्याचा पण खूप ह्याला राग आलेला असतो. आणि थोडंसं तिने मनावर दगड ठेवून आईच्या व्हेंटिलेटरवर असते शेवटच्या क्षणी. तर तिच्या आईचं व्हेंटिलेटर निघून जातं असं हात, तर ती बिलकुल लक्ष देत नाही, म्हणजे मरू देते आईला. आणि मग म्हणजे तिला वाईट वाटतं, पण मनावर तिने दगड ठेवलेला असतं, कारण किती दिवस ती अजून हे सगळं करणार असते. म्हणजे ती तशी खूप डिटर्मिनेटिव्ह, प्रॅक्टिकल, म्हणजे पैशाला कसं महत्व आहे, केव्हा महत्व द्यावं, किंवा निदान आपलं लाईफ सुरळीत चालायला तरी पैसा हा महत्वाचा आहे हे तिला कळलेलं असतं. नुसतंच बडबड करून आणि यों करीन आणि त्यों करीन करून काय होत नसतं. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्या दोघांचं म्हणजे वाजलेलंच असतं. आता ही इकडे आलेले असे, तर हा म्हणतो मग तुझं कसं चाललंय? ती म्हणते छान चाललंय. आणि मग हा मधनं मधनं येत राहतो. मग ती त्याच्या तिला एक काम असतं, तर त्या दिवशी ती म्हणते की मला जरुरी थांबावं लागणार आहे इकडे, तर तू थांबशील का कार्तिकेय जवळ? मग तो थांबतो. म्हणजे ते असं मधनं मधनं तो तिच्या घरी थांबत राहतो. कार्तिकेय जवळ होते त्याची, त्याला सांभाळतो. नंतर आधी तर म्हणजे तो काहीही करायचा नाही. ती दमून आली तरी तिने विचारलं काय आहे, तर म्हणतो पास्ता आहे ना, तर म्हणजे पास्त्याचं पाकिट ठेवलेलं असतं, म्हणजे पास्ता तूच बनव. आणि हा काहीच म्हणजे तसं मदत करत नसतो. आणि काही याला आलं नाही की आरडाओरडा गरम डोक्याचा वगैरे दाखवलाय. आणि मग आता तो तिच्याकरता स्वयंपाक करून ठेवतो आणि छान झालेला असतो स्वयंपाक वगैरे. हळूहळू त्याच्यातला चेंज तिला लक्षात येतो की हा बऱ्यापैकी थंड झालाय आणि हे. तर पण तिने ह्याला सांगितलेलं असतं आपल्या मित्राला की त्याला सांगायचं नाही की हा त्याचा मुलगा आहे म्हणून, ललित प्रभाकरचा. आणि तो पण म्हणतो, म्हणे जरी तुमच्या दोघांचा तो मुलगा असला तरी तो माझाही कोणीतरी आहे, मी सगळं केलंय म्हणे त्याच्या जन्मापासून, त्याच्यामुळे मी कुठेही जाणार नाही, हे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं असतं. मग हे लोक म्हणतात की ठीक आहे, आता आपण एक दिवस म्हणजे ललित प्रभाकरला मग हा अलाऊ करतो कार्तिकेय की ठीक आहे, तू पण आता मला कातूच म्हण. मग तो अगदी प्रेमाने त्याला म्हणतो की आता माझं झालं काम, संपत आलं, आता मी पुढल्याच वर्षी येईन, तोपर्यंत मला विसरू नको, मला लक्षात ठेव. तो म्हणतो हो. ही पण काही सांगत नाही. म्हणजे ठीक आहे, आता आपण फ्युजी माउंटन बघायला जाऊ, म्हणून ते लोक आउटिंगला असे जातात. आणि फ्युजियामा, कारण तिने म्हटलं असतं की जेव्हा पाणी स्थिर असतं तेव्हा फ्युजियामाचं खूप छान रिफ्लेक्शन दिसतं, आणि मग ते तिथे पाहत असतात. तर हा म्हणतो चला निघूया का? तर नाही, ती म्हणते निघूया का? तर दोघे जण म्हणतात, लहान कार्तिकेय नको, थोड्या वेळ थांबू ना इथे. म्हणजे
त्यांची जवळीक झाली असते, पण ती शेवटपर्यंत सांगत नाही की हा तुझाच मुलगा आहे, किंवा आता म्हणजे माझं काय चुकलं, तुझं काय चुकलं, हे काढत राहण्यापेक्षा जे चाललंय ते ठीक आहे, आणि तू येणार आहेस ना पुढल्या वर्षी, तेव्हा आपण परत भेटू, म्हणजे अशा याच्यातच ही रिलेशनशिप ते ठेवायचं ठरवतात. आणि तिथे सिनेमा थांबलाय. ठीक ठीक आहे. उगीच त्यांचं सेक्सच जास्त दाखवलंय, त्याच्यामुळे मला एक हे नाही वाटलं, पण तसा ठीक आहे सिनेमा.